सदरक्षण नायक खलनिग्रह नायक महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य साकोलीत खरं ठरले। एका व्यक्तीच्या घरात जात मद्यपीने स्मार्टफोन पळवला। काही जनतेने त्याच्या खिशात मोबाईल पाहिले। मद्यपीने फोन कुणाला तरी विकला। ते कुणाला विकला हे सांग म्हणून विनंती केली। त्याने ऐकले नाही आणि तक्रारदाराने थेट पोलीस हेल्पलाईन डायल 112 वर फोन लावला आणि क्षणार्धात त्या घटनास्थळी पोलीस वाहन उभे झाले। ही अत्यंत जलद गतीची ऑनलाईन दखल घेतली आहे। साकोली पोलीस ठाणे येथील डायल 112 वर बसलेल्या कर्तव्यदक्ष पोलीस नायकांनी आणि खरंच जनतेच्या तत्काळ मदतीसाठी महाराष्ट्र पोलीस सदैव सेवेत आहे हे दाखवून दिले आहे। ही गौरवाची बाब आहे। प्रकरण असं आहे की मुख्य शहर साकोली गणेशवाड येथील रहिवासी अशोक कोटांगले वय 57 हे 25 तारखेला 7 वाजेच्या दरम्यान घराच्या बाजूंना झाडाला पाणी देत होते। तेवढा त्यांची नजर चुकवीत परिसरातील एका मद्यपीने घरात शिरून समोर चार्जिंगला लागलेला स्मार्टफोन खिशात टाकून निघून गेला। अशोक यांनी चौकातीलच प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघ जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे यांना सोबत घेऊन सर्व दारू दुकानदारांच्या परिसरात शोधाशोध केली। जवळील चौकात लोकांना सांगितलं की त्याच्या खिशात मोबाईल होता आणि तो मोबाईल घेता का म्हणून फिरत होता आणि त्याने फोन कुणाला तरी अल्प पैशात दारूसाठी विकला। अशोक आणि त्यांचा मुलगा प्रवीण कोटांगले वय 30 हे त्या मध्यपीच्या घरी गेले। तो अति मध्यप्राशन करून झोपला होता। त्याला विनंती केली तरी सुद्धा कोणाला फोन विकला हे काहीच सांगितले नाही। अखेर प्रवीण याने 7:45 ला थेट 112 पोलीस हेल्पलाईनवर कॉल केला। तक्रार एका महिला कर्मचाऱ्यांनी नोंद केली। लोकेशन विचारले आणि फोन ठेवला आणि गणेशवाड लोकेशन घटनास्थळी 8:04 साकोली पोलीस ठाणे वाहन दाखल झाले। या डायल 112 ऑनलाईनवर बसलेले पोलीस नायक कैलाश मेंढे आणि सुनील सरजारे यांनी त्या मध्यपीच्या थेट घरी जाऊन चौकशी केली। त्याची पूर्ण दारू उतरवेपर्यंत हे प्रकरण चौकशीत घेतले। सदर मद्यपीने केवळ दारूसाठी मोबाईल अखेर कुणाला विकला याचा सखोल शोध सुरू आहे। या प्रकरणात देशभक्ती जनसेवा हे सुद्धा ब्रीद वाक्य जपणारे महाराष्ट्र पोलिसांनी पोलीस हेल्पलाईन डायल 112 पॉवर असते याची प्रचिती येथे उपस्थित जनतेला करून दाखवली आहे। यावर पोलीस निरीक्षक MP आचरेकर यांनी साकोलीतील जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन हे आले असता त्यांनी आपल्या भाषणात सांगितलेच होते की साकोली पोलीस सदैव जनतेच्या सदैव सेवेसाठी तत्पर आहे। हीच प्रचिती आज मुख्य शहर गणेशवाडात बघायला मिळाली। ही गौरवशाली बाब म्हणावी लागेल। जनता टाइम्स जटा TV चॅनलसाठी संजीव भांबोरे भंडारा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.